हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर MSCET लॉ एक्झाम 2025 यासाठी आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरती डिसेंबर महिन्यामधले 25 MCQs या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तर जे क्वेश्चन तुम्हाला विचारू जाऊ शकतात तर ते क्वेश्चन मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर CET लॉ एक्झाम देत असाल तर व्हिडिओ नक्कीच बघा. तुमचा याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर चला आपण वळूया क्वेश्चन कडे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे आजचा. 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद WMTC 2024 कोठे आयोजित केली? तर कोठे आयोजित केलेली होती हे आपण बघून घ्या. ऑप्शन ए आहे मुंबई, बी आहे चेन्नई, सी आहे नवी दिल्ली आणि डी आहे कोलकाता. तर राईट ऑप्शन काय आहे? चेन्नईमध्ये जे आहे 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद चेन्नईमध्ये जे आहे आयोजित केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. भारत कोणत्या संस्थेने प्रगती प्लॅटफॉर्म सुरू केला? भारतात कोणी जे आहे प्रगती प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे कोणत्या संस्थेने ते आपल्याला बघायचं आहे. ऑप्शन ए आहे गेट्स फाउंडेशन, त्याच्यानंतर बी आहे ऑक्सफर्डची सईद बिझनेस स्कूल, त्याच्यानंतर भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रे. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी भारत सरकार. तर या संस्थेने जे आहे प्रगती प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2024 मध्ये महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर कोणी जिंकलेले आहे? ऑप्शन ए आहे ऊ लुओ, त्याच्यानंतर टीसा जॉली, सी आहे PV सिंधू आणि डी आहे गायत्री गोपीचंद. तर राईट ऑप्शन काय आहे? PV सिंधू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर आता पुरुष मध्ये कोणी जिंकलेले आहे ते आपण बघूया. ऑप्शन ए आहे लक्ष्य सेन, त्याच्यानंतर बी आहे जिया हेंग जेसन हे, त्याच्यानंतर सी आहे हुआंग डी आणि डी आहे ध्रुव कपिला. तर विद्यार्थी मित्रांनो, जे बाहेरचे देशाचे जे नाव आहे ते थोडे वेगळे असतात. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए लक्ष्य सेन यांनी जे आहे आंतरराष्ट्रीय सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2024 मध्ये एकेरी पद विजेता आहे हे लक्ष्य सेन. आणि आपलं जे महिला एकेरी पद विजेता जे कोण आहे? PV सिंधू. अशा प्रकारे हे दोन क्वेश्चन होते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. 1 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ICC अध्यक्ष कोण बनले? तर कोण बनलेले आहे? ग्रेग बार्कले, त्याच्यानंतर सौरव गांगुली, सी आहे जय शाह आणि डी एन श्रीनिवासन. राईट ऑप्शन काय आहे? जय शहा. हे अमित शहाचे मुलगा आहे हे जय शहा. तर हे जे आहे ICC जे अध्यक्ष आहे ते 1 डिसेंबर 2024 ला बनलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. सीमा सुरक्षा दल BSF ची स्थापना कधी झाली? तर कधी झालेली आहे BSF ची स्थापना? ऑप्शन ए आहे 1 मार्च 1962, बी आहे 1 एप्रिल 1963, सी आहे 1 डिसेंबर 1965 आणि 1 जानेवारी 1969. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी 1 डिसेंबर 1965 साली जे आहे BSF ची स्थापना झालेली आहे. सीमा सुरक्षा दल, बॉर्डर स्पेशल फोर्स, असं इंग्लिश मध्ये पण मी लक्षात ठेवा. बॉर्डर स्पेशल फोर्स त्याला असंही म्हणतात, सीमा सुरक्षा दल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. 2024 च्या FIDE बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत गतविजेता कोण आहे? तर कोण आहे? मॅग्नस कार्लसन, त्याच्यानंतर बी आहे डी मुकेश, त्याच्यानंतर सी आहे डिंग लिरेन, त्याच्यानंतर डी आहे विश्वनाथ आनंद.
राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी डिंग डिरेन याचा राईट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, यूजीसीच्या ऍक्सिलरेटेड डिग्री प्रोग्रामचा उद्देश काय आहे? तर काय आहे उद्देश याचा? ऑप्शन ए आहे पदवीसाठी आवश्यक असलेले एकूण क्रेडिट्स कमी करणे. त्याच्यानंतर बी आहे विद्यार्थ्यांना कमी वेळेत पदवी पूर्ण करण्याची परवानगी देणे. सी आहे पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवणे. डी आहे पदवी अभ्यासक्रमासोबत व्यावसायिक प्रशिक्षण देणे. राईट ऑप्शन काय आहे? विद्यार्थ्यांना कमी वेळेत पदवी पूर्ण करण्याची संधी परवानगी देणे. तर याचा उद्देश हे आहे यूजीसीच्या ऍक्सेलरेटेड डिग्री प्रोग्रामचा जे उद्देश आहे ते कमी वेळेत जे आहे विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करण्याची परवानगी देणे हे उद्देश आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आशियाई विकास बँकेचे ADB 11व्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर कोणाची निवड झालेली आहे 11वे अध्यक्ष? ऑप्शन ए आहे मासात्सुंग असाकावा, मासात्सुंगू असाकावा. त्याच्यानंतर बी आहे मसातो कांडा. त्याच्यानंतर सी आहे शक्तिकांत दास. डी आहे क्रिस्टलिना जॉर्जिएवा. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी मासातो कांडा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दुसऱ्या देशाचे नाव जे आहे ते थोडे अवघड असतात आपल्याला घेण्यासाठी. ते इंग्लिश मध्ये असतात आणि मराठीमध्ये थोडं उच्चार वेगळं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI 2024 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला भेटलेला आहे गोल्डन पीकॉक पुरस्कार 2024 मध्ये? घरचा गणपती, त्याच्यानंतर विषारी, सी आहे लंपन आणि सी आहे पुष्पा 2. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी विषारी याला जे आहे गोल्डन पीकॉक पुरस्कार भेटलेला आहे 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ऍल्युमिनियम उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक आहे आपल्या भारतामध्ये? किती ऍल्युमिनियम निघतो आणि जगात त्याचा कितवा जे आहे क्रमांक आहे आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे प्रथम, त्याच्यानंतर बी आहे दुसरा, सी आहे चौथा आणि डी आहे पाचवा. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी दुसरा क्रमांक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा दुसरा क्रमांक आहे ऍल्युमिनियम उत्पादनात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 43व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चा विषय काय होता? तर काय होता त्याचा विषय? ऑप्शन ए आहे आत्मनिर्भर भारत. त्याच्यानंतर बी आहे डिजिटल इंडिया. सी आहे 2047 मध्ये विकसित भारत. ही आहे मेक इन इंडिया. तर राईट ऑप्शन काय आहे? 2047 मध्ये विकसित भारत हे जे 43व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाचा हे विषय होता 2024 मध्ये झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स NRI 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर किती आहे? ऑप्शन ए आहे 59वा, त्याच्यानंतर 49वा, 39वा आणि 45वा. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी 49वा जे आहे आपला रँक आहे जागतिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, 2028 मध्ये सुरू होणाऱ्या इस्रोच्या आगामी शुक्र मोहिमेचे नाव काय आहे? तर काय आहे याचं नाव? ऑप्शन ए आहे चंद्रयान, त्याच्यानंतर बी आहे मंगळयान, सी आहे शुक्रयान आणि डी आहे आदित्ययान. राईट ऑप्शन काय आहे? शुक्रयान राईट ऑप्शन आहे. 2028 मध्ये जे इस्रोचे आगामी शुक्र मोहिमेचा होणार आहे तर शुक्रयान असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, चंद्रयान 4 हे भारत आणि कोणत्या देशाच्या सहयोगी मोहिमेच्या रूपात नियोजित आहे? कोणता देश आहे ते? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जापान, ऑप्शन सी रशिया आणि
डी फ्रान्स. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी जापान. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे लिगाच्या लीगच्या इतिहासात IPL करार मिळवणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू कोण आहे? तर कोण आहे? ऑप्शन ए आहे रियान पराग, नंतर पृथ्वी शो, सी आहे वैभव सूर्यवंशी आणि डी आहे सरफराज खान. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी वैभव सूर्यवंशी जे आहे लीगच्या इतिहासात IPL करार मिळवणारा सर्वात तरुण क्रिकेट आहे वैभव सूर्यवंशी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नोव्हेंबर 2024 मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धबंदी करार कोणी घडवून आणला? तर कोणी घडवून आणलेला आहे? ऑप्शन ए आहे रशिया आणि इराण, बी आहे अमेरिका आणि फ्रान्स, सी आहे जर्मनी आणि इजिप्त, त्याच्यानंतर डी आहे भारत आणि सौदी अरेबिया. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी अमेरिका आणि फ्रान्स जे आहे इस्रायल आणि हिजबुल्ला मध्ये जे 2024 मध्ये युद्ध चालू होतं तर त्याच्यावर बंदी आणलेली आहे अमेरिका आणि फ्रान्सने. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला छठ पूजेच्या पहिल्या दिवशी साजरा होणाऱ्या पहिल्या चे नाव काय आहे? तर काय आहे? हरणा, तर बी आहे नायखाय, सी आहे अर्घ्या, तर डी आहे संध्या पूजा. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन बी नायखाय जे आहे छठ पूजे पहिल्या दिवशी साजरा होणाऱ्या पहिल्या दिवशीचे नाव नायखाय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 2015 ते 2023 पर्यंत भारताने क्षयरोगाच्या घटनांमध्ये किती टक्के घट नोंदवली? तर किती टक्के घट नोंदवलेली आहे? ऑप्शन ए आहे 8.3%, बी आहे 10%, सी 17.7% आणि डी 20%. तर राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी 17% जे आहे घट नोंदवली आहे क्षयरोगाच्या घटनेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नागालँडच्या नावाने घोषित झालेले मेलुरी जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती जमात राहते? तर कोणती जमात राहते? ऑप्शन ए आहे आगामी, अंगामी, त्याच्यानंतर बी आहे सी आहे पोचुरी नागा आणि सी आहे डी आहे सुमी. तर राईट ऑप्शन काय आहे? पोचुरी नागा हे जमात राहते नागालँडच्या नव्याने घोषित झालेल्या मेलुरी जिल्ह्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नोव्हेंबर 2024 मध्ये इस्रोने भारताची पहिली एनालॉग अंतराळ मोहीम कोठे सुरू केली? हे सुरू केली होती. ऑप्शन ए आहे कच्छचे रण, त्याच्यानंतर बी आहे थारचे वाळवंट, सी आहे लेह लडाख, त्याच्यानंतर डी आहे सियाचीन हिमनदी. तर राईट ऑप्शन काय आहे? लेह लडाख इथे जे आहे केलेली होती इस्रोने पहिली लघु अंतराळ मोहीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला निंगोल चक्कुबा हा पारंपरिकपणे मणिपूर मधील कोणत्या समुदायाचा सण आहे? तर कोणत्या समुदायाचा सण आहे निंगोल चक्कुबा? तर ऑप्शन ए आहे देश, बी आहे कुकीज, सी आहे मेईतेई आणि डी आहे कपाळ. राईट ऑप्शन काय आहे? ऑप्शन सी मेईतेई निंगोल चक्कुबा हे पारंपरिक जे आहे त्यांचा हे समुदायाचा सण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 1 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या संरक्षण सचिव पदाची जबाबदारी कोणी स्वीकारली? तर कोणी स्वीकारलेली आहे? गिरीधर अरमाने, त्याच्यानंतर बी आहे राजेश कुमार सिंग, सी आहे अजय कुमार आणि डी आहे संजय मिश्रा. तर राईट ऑप्शन काय आहे? राजेश कुमार सिंग यांनी जे आहे 1 नोव्हेंबर 2024 रोजी भारताच्या संरक्षण सचिवपदी जे आहे जबाबदारी स्वीकारलेली आहे राजेश कुमार सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला भाषिक आधारावर स्थापन झालेल्या पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर पहिला भारतीय राज्य कोणता आहे जे की भाषेच्या आधारावर स्थापन झालेले आहे? ऑप्शन ए आहे आपला तामिळनाडू, त्याच्यानंतर बी आहे आंध्र प्रदेश, सी आहे केरळ, डी आहे कर्नाटक. तर राईट ऑप्शन काय आहे? आंध्र प्रदेश. ऑप्शन बी राईट आहे जे की भाषा आधारावर स्थापन झालेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले जे आहे 25 क्वेश्चन इथे संपलेले आहे. मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही तुम्हाला म्हणजे डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता.
तर मित्रांनो, जर तुम्ही लॉ सीईटी 2025 साठी प्रिपेअर करत असाल, जे की आता तुमची 3 तारखेला होणार आहे आणि एक 28 तारखेला आहे. 28 तारखेला 5 इयरची आहे आणि 3 इयरची 3 तारखेला आहे. तर यासाठी आपल्याकडे कंप्लीट टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आपण ग्लोबल ऑनलाईन वरती. त्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज टेस्ट भेटणार आहे. त्याच्यानंतर 10 फुल सिलेबस टेस्ट म्हणजे 120 मार्क जसे तुमची एक्झाम होणार आहे, तशा प्रकारेच आपण ही टेस्ट डिझाइन केलेलं आहे. तुम्ही जर ही टेस्ट दिल्या तर नक्कीच तुम्ही 90च्या पुढे जाल. तर स्टडी वगैरे झालेला आहे, बट तुमचा प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही. कारण की टाइम कमी असतो आणि क्वेश्चन जास्त असतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या 10 टेस्ट सिरीज मध्ये एक्सप्लेनेशन ही ऍड केलेलं आहे. गॅरंटेड क्वेश्चन यामधूनच तुम्हाला काही क्वेश्चन एक्झाम मध्ये पण दिसतील. मराठी आणि इंग्लिश ही दोन्ही लँग्वेज मध्ये आपली जी आहे टेस्ट असणार आहे. त्यामुळे तुमचा टाइम मॅनेजमेंट हे बरोबर होणार आहे. टाइम इम्प्रूव्हमेंट होणार आहे तुमची. सगळं जे आहे तुम्ही जर स्टडी खूप केलं बट तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला ते पूर्ण अटेम्प्टच व्हायचं नाही पेपर, आणि ते पूर्ण अटेम्प्ट नाही झाला तर आपोआप जे आहे स्कोर तिथे कमी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे टेस्ट सिरीजमुळे हे तुमचा फायदा होतो की टाइमचा जे आहे इम्प्रूव्हमेंट होतो, टाइम मॅनेजमेंट तुमचा बरोबर होतो आणि तुम्ही पूर्ण जे पेपर आहे ते सॉल्व्ह करतात. तर याची फीस जी आहे ते फक्त ₹999 ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात, कारण की तुमच्याकडे दिवस खूपच कमी आहे आता. तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला कळवू शकतात. मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.